लाडक्या बहिणींनो, सध्या माध्यमांमध्ये एक मोठी चर्चा सुरू आहे की लाडकी बहीण योजनेचं 3,000 रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. म्हणजेच फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 2 हप्ते एकत्र मिळणार का, की नेहमीप्रमाणे फक्त 1,500 रुपयांचाच एक हप्ता मिळणार? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यामागचं खरं सत्य काय आहे ते सविस्तर जाणून घेणार आहोत. कारण या बातम्यांमुळे राज्यातील लाखो महिलांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे. खरंच 3,000 रुपये येणार का, की फक्त 1,500 रुपयांचाच हप्ता जमा होणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता इतका उशिरा का होत आहे? खरं पाहिलं तर सध्या मार्च महिना जवळपास अर्धा संपत आला आहे. पण अजूनही अनेक महिलांच्या खात्यावर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे राज्यातील अनेक लाभार्थी महिलांमध्ये नाराजी देखील दिसून येत आहे. कारण लक्षात घ्या, निराधार योजनेचे पैसे जमा झाले, पीएम किसान योजनेचा हप्ता देखील आला, पण लाडकी बहीण योजनेचा हप्ता अजूनही बाकी आहे. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे खरंच 2 महिन्यांचे 3,000 रुपये एकत्र मिळणार आहेत का? काही माध्यमांमध्ये अशी माहिती दिली जात आहे की फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे एकत्र दिले जाऊ शकतात. मात्र महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा अजून झालेली नाही. त्यामुळे सध्या 3,000 रुपयांची बातमी ही फक्त चर्चा आहे, अधिकृत निर्णय नाही. दुसरीकडे एक महत्त्वाची अपडेट अशी आहे की फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. लाभार्थी महिलांच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत आणि आता अर्थ विभागाकडून निधीची मागणी करण्यात आली आहे. एकदा निधी मंजूर झाला की महिलांच्या खात्यावर थेट पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. मिळालेल्या माहितीनुसार सरकारचा प्रयत्न असा आहे की गुढीपाडव्याच्या आधीच लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा करावेत. कारण अनेक महिलांसाठी हे 1,500 रुपये खूप महत्त्वाचे असतात. अनेक महिला या पैशातून घर खर्च चालवतात. काही महिला मुलांच्या शिक्षणासाठी वापरतात, तर काही जणी औषधोपचारासाठी वापर करतात. त्यामुळे हा हप्ता वेळेवर मिळणं महिलांसाठी खूप गरजेचे आहे. लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि चांगली योजना आहे. पण या योजनेमध्ये एक गोष्ट सतत चर्चेत असते, हप्त्याचे वितरण नियमितपणे होत नाही. जर सरकारने दर महिन्याला एक ठराविक तारखेला पैसे जमा केले तर महिलांमध्ये आणखी समाधान निर्माण होईल. सध्या उपलब्ध माहितीनुसार फेब्रुवारी महिन्याचा हप्ता येत्या काही दिवसांमध्ये जमा होण्याची शक्यता आहे आणि सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत की गुढीपाडव्याच्या आधीच महिलांच्या खात्यावर पैसे जमा करावेत. आता कमेंट करून नक्की सांगा, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत किती हप्ते मिळाले आहेत आणि तुमच्या मते गुढीपाडव्याच्या निमित्ताने 2 महिन्यांचे 3,000 रुपये एकत्र द्यायला हवेत का? अशाच सरकारी योजना आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, पेजला फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.